वाघांच्या कळपात या महिनाभरात मोठे बदल होतील. भास्कर जाधवांना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची ऑफर. भास्कर जाधव यांच्या म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय जनावरंसुद्धा विश्वास ठेवतात. या सोशल मीडियावरील स्टेटसची सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. यावर भाष्य करत शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव यांना थेट शिवसेनेत येण्याची जाहीर ऑफर दिली आहे. भास्कर जाधव यांच्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या, त्यांचा म्होरक्या धाडसी नाही अशी भास्कर जाधव यांची मानसिकता झाली आहे. किती सत्यता आहे. स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या माणसावर आरोप केल्यावर कसे सहन करणार. जाधव तिथे राहणार नाहीत. भास्कर जाधव यांनी एकदा एखादा निर्णय घेतला की ते मागे हटत नाहीत. त्यामुळे येत्या महिन्याभरात मोठे बदल होतील असं भाकीर संजय शिरसाट यांनी वर्तवलेलं आहे. ते सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथील प्रसार माध्यमांशी बोलत होते. आणि यावेळी संजय शिरसाट यांनी महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही टोला लगावला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडकी बहीण योजनेसह सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांना भाजपाचे सदस्य बनवून घ्या असं आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं होतं. आणि याबाबत बोलताना संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की ही योजना सर्वसामान्य बहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. याचा वापर महिलांना पक्षात घेण्यासाठी करू नका. असं करणं गैर आहे. ही योजना सरकारची आहे. सरकार योजनेच्या माध्यमातून कोणतेही उपकार करत नाही. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. एका हाताने घेऊन दुसऱ्या हाताने घेऊ नये. भाजपाचे हे वागणे चुकीचं आहे असे परखड मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले. भास्कर जाधव काय आहे, भास्कर जाधव जाणतात चांगल्या प्रकारे. आणि भास्कर जाधवांना तुमची भूमिका आवडत नाही हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. तो रांगडा माणूस आहे. शिंदे साहेबाच्या स्वभावाला मॅच असणारा माणूस आहे. तुम्ही किती त्याच्यात आरती ओवाळायचा प्रयत्न केला तर भास्कर जाधव तुमच्याकडे आता राहणार नाही असं एकंदर चित्र तयार झालेलं आहे. वेळेची फक्त वाट पाहतोय तो माणूस. तो तुमच्याबरोबर राहणार नाही. तुम्ही कितीही त्याची तारीफ करून भास्कर जाधव साहेब म्हणून जरी काही केलं तरी भास्कर जाधव आता त्यांच्याबरोबर राहणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे. ऑपरेशन टायगर ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.